आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। नाशिक रोड येथील मुक्तिधाम मंदिरातून प्रभू श्रीरामांच्या जन्मोत्सवानिमित्त भव्य शोभायात्रा मोठ्या उत्साहात पार पडली। सियावर रामचंद्र की जयच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता। धार्मिक उत्साहासोबतच पारंपरिक आणि सांस्कृतिक सादरीकरणांनी सजलेल्या या शोभायात्रेनं नागरिकांचं विशेष लक्ष आकर्षण वेधलंय। सकल हिंदू समाजाच्या वतीनं सायंकाळी या शोभायात्रेला प्रारंभ करण्यात आला। धनुर्धारी प्रभू श्रीरामांची भव्य मूर्ती, आकर्षक जिवंत चित्ररथ, ढोल ताशांचा गजर तसेच आदिवासी बांधवांच्या पारंपरिक नृत्यांनी यात्रेला रंगत आणली। लहान मुलांनी सादर केलेलं शिवकालीन मर्दानी खेळांनी छत्रपती शिवाजी महाराज व मावळ्यांच्या वेशातील कलाकारांनी उपस्थितांची मने जिंकली। ही शोभायात्रा बिडको चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा, सुभाष रोड मार्गे पुन्हा मुक्तिधाम येथे विसावली। रात्री 8 वाजता प्रभू श्रीरामांची भव्य महाआरती करण्यात आली, ज्यामध्ये शेकडो भाविक सहभागी झाले। या शोभायात्रेची सुरुवात नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या हस्ते करण्यात आली। कार्यक्रमादरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता। धार्मिक श्रद्धा, सांस्कृतिक वैभव आणि सामाजिक एकात्मतेचं दर्शन घडवणारी ही शोभायात्रा नाशिक रोडकरांसाठी अविस्मरणीय ठरली आहे।